त्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घेतलं, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत, सप्ताह कमिटी यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी तसा काही लांबचा नाही, तुम्हाला फार जवळचा आहे. तुम्हाला जेवढं औरंगाबाद आहे तेवढंच आम्हाला त्या बाजूनं औरंगाबाद आहे, संभाजीनगर. तुमच्या गावचे सरपंच, ग्रामसेवक चौधरी साहेब आलते एक दिवस सप्ताहामध्ये या, आणि चौधरी साहेब हे आल्यामुळं मी काही नाही म्हणलो नाही, काही विचारच केला नाही. आणि योगायोगाने तारीख खाली होती, मी लगेच डायरीत लिहून टाकली. म्हणलं चला. मला इथं आल्यापासून खरं मनापासून आनंद झाला. एवढं गाव चांगलं सुंदर केलं, सप्ताह चांगला होतो. 52वं वर्ष आहे, गाव चांगलं आहे, एवढं सगळं गोड आहे. सप्ताहाचा माऊल आहे. 7 दिवस तुम्ही रोज चांगलं चांगलं खाणारे लोक आहे. या सप्ताहामध्ये हे कडू कारलं तुम्हाला किती पचनी पडेल मला काही माहीत नाही. माझं जसं थोबाड धड नाही तसं तोंड बी धोड नाही, पण खरं मनापासून सांगतो, मला इथं आल्यापासून असं शांत झाल्यासारखं झालं. मला खूप गोष्टी चांगल्या वाटल्या, मनापासून आवडलं. गाव स्वच्छ आहे, सुंदर आहे, झाडं आहे, माणसं चांगले आहे. विशेषतः महिला मंडळ खूप आहे, पोरं तरुण मंडळी चांगली आहे, खूप चांगलं आहे. मी रोज गावोगाव जातो, लोक बोलवतात, सप्ताहामध्ये बोलवते, कीर्तनात बोलवते, वर्ष श्राद्धाला बोलवते, आता तर 10व्याला पण बोलायला लागले. जायचं असं म्हणते, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, या नियमाने लोकाला 2 गोष्टी बोलायच्या. पण एक गोष्ट खरी आहे, जी तुम्ही ऐकली मी ऐकली, समाज तमाशे पाहून बिघडला नाही आणि कीर्तन ऐकून बी सुधारला नाही, तर मायाच्यानं सुधरण का? रोज सप्ते आहे, गावगाव रोज कीर्तन आहे, रोज प्रवचन आहे, टाकीवर आहे, TV वर आहे. किती समाज सुधारला हा बी विचार करायचाच एक संशोधनाचा भाग आहे. मी उपजत वारकऱ्याची औलाद आहे. माझे आजोबा पंजोबा सगळे वारकरी. माझ्या घरात 4 वाऱ्या पंढरपूरच्या. वारकरी संप्रदायाबद्दल मला अतिशय प्रेम आहे, अतिशय श्रद्धा आहे. तरी पण बोलताना वारकरी संप्रदायाबद्दल म्हणल्यापेक्षा असे कथा कीर्तनकाराबद्दल मी किती का वेळेस वाईट बोललो, आणि ते नकळत तोंडातून जातं. असं काही मुद्दाम कोणाला बोलवायचं दुखवायचं असं आपला हेतू राहत नाही. पुढाऱ्याला बोललो, कधी पत्रकाराला बोललो असेल, कधी महाराज मंडळीला बोललो, कधी गुरुजीला बोललो. का बोललो तर हा समाज सुधारायचं कधी आणि याला सुख मिळायचं कधी? सुधारायचं म्हणजे काय, याला सुखी कधी व्हायचा? माझ्या गावामध्ये मला माझ्या गावच्या लोकांना सलग 5 वेळेस निवडून दिलं. 25 वर्ष मला काम करायची संधी मिळाली. त्या 25 वर्षात चौधरी साहेब 10 वर्ष माझ्याबरोबर होते. म्हणजे माझं गाव चांगलं होण्यामध्ये साहेबाचा 10 वर्षाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. हे एक, आणि यांच्या अगोदरचे एक पाटील होते, तो वारला, तो खानदेशचा पाटील BM, चांगला पोरगा होता. आणि ग्रामसेवक चांगला असल्याशिवाय बी गाव काही सुधरत नाही. ग्रामसेवक चांगलाच राहतो, पण गावातले लोक त्याला चांगलं राहून देत नाही. त्या 25 वर्षात मला 2 गोष्टी लक्षात आल्या. दुधाडच्या नागरिका हो, नीट लक्षात घ्या. काय लक्षात आलं? एक,
देश कर्जबाजारी हो राहिला आणि माणसाचं आयुष्य कमी हो राहिलं. भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिवशी आपल्यावर जेवढं कर्ज होतं त्याच्या 100 पट कर्ज आज देशावर आहे. मग देशावर आहे म्हणजे तुमच्यावर आमच्यावर आहे. आणि आयुष्य 50-60 वर्षापूर्वी आपले आजे पंजे किती वर्ष जगत होते? 100. आणि आता आपण 60-65. मग 40 कोणा चोरले? 40 कशानं कमी झाले? आणि 50 वर्षात जर 40 कमी झाले, 60 उरलं आणि पुढच्या 50 वर्षात 60तलं 40 गेलं तर खाली किती राहीन? 20 राहीन. आणि आपल्या पंतप्रधानाचं स्वप्न काय माहिती आहे का? पोरीचं लग्न 21व्या वर्षी करा. आता 20त मेल्यावर 21त कसं काय लग्न करा? त्यांचं बरोबर आहे. त्याने माणसाचं वय 100 धरलं म्हणून 21व्या वर्षी लग्न म्हणते. पण माणसं जगू राहिले का? आणि का मरू राहिले? आणि कर्ज का वाढू राहिलं? आणि याच्यावर काय करायला पाहिजे? माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या, तुम्हाला सांगतो. तुमच्या काही लक्षात आलं तर करा. सगळं मलाच कळलं असं बी नाही. मी काय 7वी शिकलेला माणूस आहे. माझं काही शिक्षण नाही. मी काय कोण्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. घरी काही शेती नाही, बाडी नाही, दुकान नाही, धंदा नाही, काय. बरं झालं मला देवानं दिलं नाही. काय देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला पोरगं बी नाही. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला 5 पोरी आहे. 5 पोरी आहे म्हणलं ना तर पोरं माझ्याकडे पाहते. त्यांना असं वाटतं चौधरीनं चांगला धरून आणला बकरा, ओळखीचा आहे, एखादीचं देईन. पण माझ्या 5ही पोरीचे लग्न झाले. मला पंतू झाले. पंतू नातू तर लय लांब, पंतू झाले. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं पाहून घ्या, माझा काय विचार. हा, नातीला पोरं झाले माझ्या. माझा काही विषय राहिला नाही. घरात दोघंच आहे आता, बुड्ढा बुड्डी. एक पोरगी शेजारी आहे घराच्या, ती म्हातारीला पाहती. मी 4-4, 8-8 दिवस घरी जाणं होत नाही. कधी कधी 10-10, 12-12 दिवस देशभर फिरतो, इतर राज्यात जातो. काय घरी भागून जातं. बायको सकाळी रात्री एखाद्या वेळेस फोन करून माहिती घेते कुठं आहे काय आहे. सकाळी जर तिनं फोन केला ती विचारती चहा ब्या घेतली का. आपण जर म्हणलं हो आत्ता चहा पाणी झाली, सरपंचानं सगळं केलं, मग ती कपाळाला ठपका मारून घेते. हाय 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 आपलं माणूस हाय असं तिला खात्री होती. आता तिला असं तर विचारता येत नाही तू हाय का कुचकला. चहा घेतली का असं विचारायचं. काय करायला पाहिजे माणसानं, गावानं, ग्रामपंचायतीनं? एक 5-6 गोष्टी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका आणि करा. तुम्हाला आणखीन काही सुचलं तर करा. पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या. पाणी स्वच्छ म्हणतो मी, याचा अर्थ पाणी सगळ्याचं खराब झालं. तुमचं आमचं सगळ्याचं खराब झालं, कोणी त्याच्यावर डोकं लावायची गरज नाही. त्याचे अनेक कारणं आहे. ड्रेनेज त्याच्यात सोडलं, नाल्याचं पाणी सोडलं, कंपनीचं पाणी सोडलं, पिकावर खतं औषधं मारले, वाहून गेलं, म्हातारं मेलं, त्याचं राग बी त्याच्यात नेऊन टाकलं. इकडं कुठे टाकते? पाण्यातच टाकते ना, आहे का नाही? एखादा माणूस जर मेला ना तर एवढी एवढी राग घेतली पाहिजे. 1 ग्राम 1 ग्राम 1 ग्राम समजतं ना, 1 तोळा नाही, 1 तोळा नाही, 1 ग्राम. आणि गिलासभर पाण्यात टाकली पाहिजे आणि त्या बाईला प्यायला दिली पाहिजे. पी बाई, तो आहे नवऱ्याचंही पेन का? हा, मग तिच्या नवऱ्याचं 1 ग्राम पित नाही, लोकांच्या पाण्यात पोतभर टाकते हरामखोर.
कसं काय टाकते? मग हे पाण्यात टाकायचं कोणातरी सांगितलं. मला राग काऊन येतो नीट लक्षात घ्या. हे समाजाला माहीत नव्हतं. समाजाला कुठं माहीत होतं त्या राखेचं काय करायचं. हे कोणातरी सांगितलं की बाबा उठ आणि जा आणि पाण्यात टाकून दे, आणि मग समाज टाकायला लागला. मग याच्यात समाजाची कुठे चुकी? माझी आई वारली 5 वर्ष झालं, मी नाही नेलं पाण्यात. 100 वर्षाची होती म्हातारी. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले, पाणी घातलं, आईची आठवण राहिली, 5 झाडं शिलगले, पाणी खराब व्हायचं वाचलं, आणि नेऊन टाकायचे 500 रुपये वाचले. किती सोपं आहे. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, पाण्यात टाकू नका. कशाला टाकता पाण्यात? गाव सुधारलं, गाव विकास झाला, गाव जिल्ह्यात येतंय, गाव विभागात येतंय, गाव महाराष्ट्रात येतंय, पण एका बाजूने विकास होऊन चालणार नाही. सगळ्या बाजूने केला पाहिजे. म्हणून ते पाणी खराब झालं. ते पाणी आपल्या पोटात रोज 4 लिटर जातं. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळ्यात जास्त माणूस आजारी कशानं पडतो? पाण्यानं. तुम्हाला खोटं वाटेल, मी तुमच्या इथं आल्यापासून पाणी पिलो नाही. पिलो का? नाही पिलो. मी माझंच पाणी पितो. माझ्या गावची कोणतीही बाई कोणत्याही गावाला गेलेली पाणी पित नाही. पिऊस आणि पिल्याचं आजारी पडले शिरायचं नाही. मग पाणी सगळ्याचं खराब झालं, ते आता चांगलं करून प्यायचं. आपण देशाचं पाणी नाही सुधारू शकत, पण आपल्या गावचं आपण चांगलं करून पिऊ शकतो. मग आता एक माणूस कसं पिईन, एक माणूस कसं करीन? म्हणून ग्रामपंचायत मध्ये काय येते? एकटा माणूस फिल्टर कसं करीन? म्हणून ग्रामपंचायतनं करायचं. पहिलं काम पाणी स्वच्छ करून प्या. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. फळाचे झाडं लावा. नीट लक्षात घ्या, आम्ही अत्याशिक झाडं लावायला लावलो, पण फळाचे नाही लावित. मला तुमच्या इथं आलो म्हणून मी इथं बोलतो. काही गोष्टी तुम्हाला रागीन, पण मी तुमचं नाही बोलत. मी ऑल महाराष्ट्राचं, जगाचं बोलतो. डोळ्यापुढं काही दिसलं का ते बोलतो. आपण अशोका लावतो, गुलमोहर लावतो, ते बदाम लावतो. काय उपयोगाचं झाड आहे? काहीच नाही. ना त्याला ऑक्सिजन नाही, ना त्याला काही फळं येत नाही, ना ते कोणत्या कामाचं नाही. त्या गुलमोहरवर चिमणी बी बसत नाही. म्हणून झाडं फळाचे लावा. आपल्या देशात जे देशी झाडं आहे ते लावा, फळाचे लावा. वड लावा, पिंपळ लावा, लिंब लावा, सीताफळ लावा, पेरूळ लावा, आंबा लावा, चीज लावा, नारळ लावा. दुहेरी फायदा आहे ना. आता तुमच्या इथे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत 150 अशोकाची झाडं आहे. 150 मग लावले, जगवले, चांगली गोष्ट आहे ना, काय दुमत नाही. पण समजा आता तुम्ही ही 150 सीताफळ असते किंवा 150 पेरूची झाडं असते तर काय झालं असतं? किंवा 150 नारळ असते. 150 नारळ असते तर त्याला 1500 नारळ लागले असते. 1500 नाही, 15,000. 15,000 नारळ आले असते एवढ्या जाग्यात. पण प्रश्न असा आहे, इथं जर 15,000 नारळ आले असते तर ते खायचे कोणा? आपला प्रॉब्लेमच वेगळा आहे. अरे कोणा बी खाल्लं तर काय बिघडत तुम्हाला? आपल्या इथे यावर्षी 1.5 लाख नारळ निघाले साहेब. 1.5 लाख माझ्या गावात. मी सरपंचाला म्हणलो एकदा 10-20 महिला घेऊन या, आणि माझं गाव सुधरिलं तर महिलांनाच सुधरिलं. एकदा आणा 10-20 जणी दाखवा. 1.5 लाख नारळ निघाले. नारळ 1.5 लाख. आणि गावानं खाल्ले, विकले नाही आम्ही. 100 तुम्ही लावलेले जांभळी 100 क्विंटल जांभळं निघत त्याच्यात स्मशानभूमीत. 100 क्विंटल जांभळं. महिला अमावस्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत घुसत आहे. तिला भूत नाही दिसत, जांभळं दिसते. जांभळं चांगली गोष्ट आहे ना. काय झालं काय?
पण मी कोणत्या गावात गेलो ना, लोकांना सांगतो फळाचे झाडं लावा, फळाचे लावा. लोक मला काय म्हणते, पोरं ठेवायचे नाही. का आपले पोरं खाते म्हणून जर आपण फळाचे झाडं लावित नाही, आपल्यासारखे हलकटापून. मी एका गावात म्हणलं होतो, इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे, मग त्या भानगडीतच कशाला गेले? काही गरज पडली होती त्याच्या वाचून? रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना, कशाला कुठं नाही गेलं? हो, आपल्या लेकरानं फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे. उलट त्याचा हात नाही पुरला तर तुम्ही त्याला टेकू द्यायला पाहिजे. खाऊ द्या ना. माझ्या घरी कमीत कमी मला वर्षाला 400 नारळ फुकट भेटते आज. कशाला म्हणते? म्हणून पाणी स्वच्छ प्या, झाडं भरपूर लावा, गावात स्वच्छता ठेवा, साफसफाई, गटार बंदिस्त पाहिजे, स्वच्छालयाचा वापर पाहिजे, साफसूफ पाहिजे. अहो, नख काढायचे लोकांना सांगा लागत. अजून काय काही बाया तर म्हणते मास्तरनीन काढा, अंगणवाडीचं ताई नाही काढा. आपल्या लेकराचे नख मास्तरनीचं काय संबंध आहे? काढले तर काढले, नाही काढ, आपण ध्यान द्या ना. स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय माग आहे अजून. महिला मंडळ नीट लक्ष द्या पोराव. आपली चूक नाही आहे, आपल्याला लक्षात नाही आलं ते, आणि आपल्याला कोणी शिकलं नाही. आज बी मी पाहतो खेड्यात जेवायच्या आधी कितीतरी लोक हात धुते ना, असं पुशीते. हा, मग धुते का झालं? तुम्ही ध्यान करायचं आहे का? हे कोणा शिकलंच नाही ना. जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कशालाच पुसायला नाही पाहिजे. टावेलाला नाही, कपड्याला नाही, कशालाच नाही. कशाला पुसायचं? घाण करायचं पुन्हा. हा, जेवण झाल्यावर हात धुतलं तर मग पुसा. खूप गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. आता तरी थोडे लोक सुधारले. पहिले खेड्यामध्ये काय करायचे, 2-4 माणसं घरी आले ना, एका गिलासात पाणी द्यायचे प्यायला. गिलास एक, ती बाई तांब्यानं किंवा जगानं टाकायचे, तो पोरगा पाणी, एकाला एकच गिलासानं द्यायचे. आता ते काय करायचे, याचं पेनं झालं की ते गिलासात पाणी टाकायचं, हिसळायचं आणि फेकून द्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. गिलास आतून धुतला का बाहेरून? हां, आणि ऊस टाकून निघून झाला. नाही कळलं आपल्याला. हे शिकायचं आहे. तुम्ही अभियानात आता विभागातल्या जातान, राज्यातल्या जातान, येणारे लोक तपासणीवाले बारकाईने तपास येते. गाव बाई पदर कशी घेते, माणूस कपडे कसा घालतो, स्वच्छ आहे का, नख काढते का, चपला कुठं ठुते, पोरं कसे, सगळं पाहते. संत गाडगे बाबा राज्याची तपासणी मी 2दा केली. तुम्हाला बी हे. आणि त्याच्यात म्हणजे साहेब तपासायला यायचे म्हणून नाही करायचं. आपल्या गावच्या हमेशा पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी या गोष्टी करायच्या. आपल्या दारी नालीतलं पाणी जर तुंबलं तर 3 किलोमीटरहून मलेरियाचा डॉक्टर, तो मच्छर येतो 3 किलोमीटरहून. त्याला तिथं कळतं घाण कुठं आहे. डेंग्यूचा 3 किलोमीटरहून, म्हणजे शेंद्रावणीत येईन, त्याला तिथं कळतं घाण कुठं आहे. आणि तुमच्या दारी येईन, घाण खाईन आणि निघून जाईन का? घाण खाल्ल्यावर जाताना एक गुलाबजामुन बी खाईन ना, आणि एक जामून खाल्ला का 15 दिवसाचा फटका बसला. म्हणून स्वच्छता, गाव झाडून घेतलं पाहिजे रोज. आपल्या वाडवडिलांनी काय सांगितलं, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. आणि 75 वर्षात हात नाही फिरे. काय की गावाचं झाडूनच घेत नाही कधीच. पण मला खरं मनापासून सांगतो, तुमचं गाव आल्यापासून चांगलं वाटलं, मनापासून आनंद आहे. असेच व्हायला पाहिजे गाव. मी पेपरला वाचायचो, साहेब सांगायचे, माहिती घ्यायचं, ऐकायचं, मला आनंद व्हायचा. महाराष्ट्रात बरेच गावं चांगले झाले, 2-400 गावं तरी चांगले झाले.
मी आत्तापर्यंत 7,000 गावामध्ये गेलो असं. चांगले हो राहिले गावं, व्हायलाच पाहिजे. आणि गावं चांगले झाल्याशिवाय भारत महासत्ता व्हायचं नाही, हे सत्य आहे. म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. कारण खेडे सुधारल्याशिवाय, शेतकरी सुधारल्याशिवाय, ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देश सुधरू शकत नाही. म्हणून खेडे सुधारले पाहिजे. स्वच्छता ठेवा, मुलांचं शिक्षण चांगलं करा. आपल्याकडे काय होतं खेड्यामध्ये, 8वी 9वीच्या नंतर पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठवत नाही. हे सत्य आहे साहेब. पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठवत नाही. मग खरं सांगा, तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळालं दुनियाभरचं तर त्याचा काय उपयोग होईल? त्याला शिकावं लागेल ना, आधी शिक्षण पाहिजे ना. शिकतच नाही. पोरीला तर जाऊनच देत नाही शाळेत. इथलं किती पोरी जात असेल पुढं? 9वी 10वी 11वी 12वीला जात्या का? किती जात्या? चांगलं आहे, चांगलं आहे, जायला पाहिजे. मी फार वाईट बोलतो आईला, पोरीला पाठवा, आपलं लेकरू हे भरोसा ठेवा. आणि शाळेत जायची ती मास्तरकडं, मास्तरीकडं, काय काळजी करू नका. आणि पोरी वाईटच असते असं नाही. तुमच्या खेड्यामध्ये, तुमच्या गावामध्ये बाई रोजाना जाती महिला मंडळ, काय हजेरी आहे तिला? 250. आणि मास्तरणीला किती आहे? 2,500. साहेब विचार करा, 250 रुपये कुठं आणि 2,500 कुठं हजेरी? आमची 8 घंटे उन्हात मरती 250. ती 6 घंटे सावलीत बसून जाती. शनिवार रविवार सुट्टी आहे का नाही? आपल्याला तिचा राग नाही आहे. तिला 2,500 काहून आहे? तिच्या बापानं तिला शिकवलं म्हणून आहे. आपल्याला कोणावर जळायचं नाही. म्हणून मुलीला शिकवा. तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो, नीट ध्यान करा. आज तुमच्या मनात जी भीती आहे, पोरीला एकटं कसं पाठवू, आहे का नाही? आईबापाला वाटतं एकटं कसं पाठवू, पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना, एवढं काही घाबरायचं कारण नाही. सगळं जग वाईट नाही आहे. माझं म्हणणं असं आहे, आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं, उद्या 250 रुपये रोजानं उसात कामाला जाती, तेव्हा काय 2-2 पोलीस राहते का तिच्या संग? मग तेव्हा तर तिला गरज आहे. त्यापेक्षा आज शिकून द्या. पोरी तहसीलदार झाल्या, कलेक्टर झाल्या, मास्तर झाल्या, ग्रामसेवक झाल्या, विमान चालली त्या, गाड्या चालली त्या, बिंदास शिकू द्या. शिक्षणाचं महत्त्व हरिपाठात सांगितलंय, पण आम्हाला समजून सांगितलं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय आहे? बुद्धी. आणि बुद्धी काय नाही ती? वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही कुठं, पण आम्हाला समजून सांगणारा पाहिजे. समजून. एक अभंग आम्हाला लई झाला, अख्ख्या गावाला ना अख्ख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लई झाला, एक. पण कोणी समजून सांगत नाही ना, उलटं सांगते, उलटं चुकीचं सांगते. आणि चुकीचं सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने जातो. महादेवाला, महाराजाला लय राग आला होता एकदा, मी ऐकला तर आले महाराज आहे, महाराज आहे कीर्तनकार. महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? हां, हे तुम्हाला कोणातरी बाबांनी सांगितलं, तुम्हाला कुठं माहीत होते? बरोबर आहे की नाही? पण त्यानं काय सांगितलं माहिती आहे का? गावात 1-2 असलेले झाडं वरबडून आणा, शिवरात्रीच्या दिवशी लावा, हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही. मग लावायला पाहिजे का? आहे ते वरबडून आणायला पाहिजे? लावायला पाहिजे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, गाथ्यात सांगितले 400 वर्षापूर्वी महाराजांनी. झाडाला सोयरे म्हणले महाराज, सोयरे. हे कोरोना आला होता ना, कोरोना,
कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता, ऑक्सिजन कमी पडत होता, माणूस मरत होता. कोरोनानं कोणी बहिरं झालं का, आंधळं झालं का, हात गेले का, पाय गेले का, केस गेले का, काही झालं नाही. जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथं माणूस उखळला. माणसाला किती ऑक्सिजन लागतो? एका माणसाला 28 किलो रोज लागतो. पोराओ, शाळेत जाणाऱ्या पोराओ, एका माणसाला रोज किती? 28 किलो. आणि एक झाड देतं 7 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला किती झाडं पाहिजे? 4. माणूस एवढा हरामी झाला, स्वतःसाठी 4 झाडं तर लावले नाहीच, पण जाताना 4 क्विंटल घेऊन गेला. त्याला जाळलं नाही पाहिजे, लाकडात वड्यात फेकला पाहिजे. कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही, त्याला जाळायचं कसं काय? झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा, मुलांना शिकवा. अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शक्यतो बाहेरचं खायचं नाही, गावातलं घरचं खायचं. हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही. म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून. जी नाही मिळत, लई नाईलाज झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची. नाही तर मसाल्यामध्ये गाढवाची लीद घालून येऊ राहिली आता. गाढवाची लीद खायची तर खा. तुम्ही मला एक सांगा, इथं बसलेले लोक हो, खरं खरं बोलायचं. गोकुळाष्टमी आज. खोटं बोलले तर तुम्हाला 7 जन्माचं पाप लागत. हॉटेलमध्ये जशी भाजी लागती, समोरचे खरं सांगा, हॉटेलमध्ये जशी भाजी लागती तशी चव घरी येते का? नाही येत. मग असा कोणता मसाला आहे का तो तुमच्या बायकोला माहीत नाही? एकच मसाला आहे, त्याचं नाव आहे घोड्याची लीद. ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लीद हाताना भाजीत टाकता, तिथून पुढे हा हाटलीत जायचंच नाही. अहो साहेब, परवा UPला धरलं आणि नामांकित मसाले. त्या दिवशी अकोल्याला 8 दिवस झाले. सिमेंटचा लसूण, गहू प्लास्टिक, तांदूळ प्लास्टिक, डाळी, शेंगदाण्यामध्ये खडा कुठून येईन हो? आणि ते बी लाल खडा. शेंगदाणा म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पल असतं. ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल, दगड कुठून येतो? मग टोटल भेसळ. फळं एका दिवसात एवढले, टरबूज एका दिवसात लाल, बाहेरून आणलेलं. म्हणून घरचं खायचं, बाहेरचं खायचं नाही. आणखीन एक काम आहे, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. गावातले जे वयस्कर लोक आहे, गरीब आहे, निराधार आहे, मुलं बाळं नाही, मुलं बाळं नोकरीला गेले किंवा नाही आहे, सांभाळीत नाही, अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे. सगळं केलं पाहिजे त्यांचं, सगळं. काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ काढलं आहे, आता कालच काढलं. आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोण सांभाळायचं? आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं, आपल्याला लाज वाटायला पाहिजे. मग गावातले म्हातारे गावात सांभाळा. त्याला काही एवढा खर्च येत नाही. काय मोठं लाईट एक काम आहे, शेवटचं काम सांगतो, मग आपण पुढे बोलू. पण ते काम जरा अवघड आहे. तुम्ही करता का नाही मला माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही. त्याच्यामुळं मी आता सांगत नाही, ते बंद केलं सांगणं. कुणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं? काय नाही का? काय त्याचा उपयोग काय? दर गावात सांगितलं मी, ते 7वं काम जरा अवघड आहे, कोणीच करीत नाही. मग काय करू? नाही, मी सांगतो पण कोणी ऐकतच नाही, तर मग कसं काय करावं? महिला मंडळ काय करू? दुसऱ्यावर जळायचं नाही.
जर तुम्हाला 100 वर्षे जगायचं असेल तर, नाही तर मरा. मला कळत नाही काऊन लोक दुसऱ्यावर जळत आहे. तुम्हाला मोठं व्हायचं तर व्हा. दुसऱ्याला लहान का करता. हे बघा, परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, अभंग नाही सांगत. मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे. नीट ऐका, काय मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे, पण मलाच एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे. सगळ्याला मिळू दे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. नाहीतरी आपलं काय, इथं येताना काही आणलं नाही, जाताना काही कोणी नेलं नाही. टाटा बिर्ला नेणार नाही, धीरूभाई अंबानी नाही, कोणी नाही, तुम्ही नाही ना आम्ही नाही. मग कशाला येड्यावानी करता. म्हणून माझी गावकऱ्याला, ग्रामपंचायतीला विनंती आहे, तुम्ही एक टप्पा पार केला पण सगळं संपलं असं नाही. आणि हे कधी संपत नसतं. मला गावातले लोक, सरपंच गावात घेऊन येताना मला म्हणे, सगळ्या गावात प्युअर ब्लॉक झाले, एक गल्ली राहिली एवढी. आता मी म्हणलं, बाबा एवढी गल्ली तुम्ही करन तेव्हा नवीन एक गल्ली तयार होईल, किंवा दुसऱ्या जुन्या गल्लीतले मोडन फुटन, हे चालूच राहणार आहे, हे संपणार नाही. काम कधीच संपत नसतं. खूप चांगल्या गोष्टी आहे तुमच्या गावामध्ये. काही दिसल्या मला उणिवा. काही लोक शेतात गेले राहायला, त्यांच्या जागा पडक्या आहे, चांगल्या ठेवल्या पाहिजे. तिथं भाजीपाला लावा, शेवगा लावा, सीताफळ लावा, जागा तुमच्याच आहे, खाऊ द्या ना. तुम्हाला जाता जाता एक सांगून देतो, कुणाला राग आला तर येऊ आला, जर त्या जागा त्यांनी नीट नाही केल्या तर पंचायतला त्या जागा ताब्यात घ्यायचा अधिकार आहे. हे कायद्यानं सांगतो मी. मला घ्यायची नाही, ती यायची नाही. चांगलं ठेवा. आपलं म्हणणं काय, गाव चांगलं करू राहिलं, सगळं काम चांगलं करू राहिलं, महिला चांगले करू राहिलं, करा. एक एक घराच्या पुढं दगड अजून दिसते. मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. हे दगड हरामखोर पुढं काऊन ठेवते मला अजून कळलं नाही. हो काय, असा धरून डोक्यात घातला पाहिजे त्याच्या. तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हाला खरंच सुख पाहिजे तर सुख पायरी पुढे नाही लावायची, पायरी पोटात करायची. तर 7 दिवस सप्ताह केल्याचा उपयोग आहे. पुढं कसं पायरी करतो मला कळत नाही. लोकाच्या रस्त्यातले आम्हाला काटे वेचायचे सांगितले का दगड टाकायचे सांगितले. बरं काय काय हरामखोर असे दगड ठेवतो. तुमचं लय बरं आहे, 90% बरं आहे. मी आता लय गावं पाहिलं ना, लय जायला लोक आहे. तुमचं चांगलं आहे, हळूहळू होईन. मग आता गाव म्हणलं तर एवढे तेवढे राहतेच. सरपंच कुठे गेले. मी सरपंचाच्या घरी जेवायला गेलो तर मी तिथे एक जाळी पाहिली. मला असं वाटतं ती मच्छर मारायची होती काय करून. हां बरोबर आहे का. हां आणि ते मच्छर मारायची जाळी सरपंचाच्या घरी लागतीच. हा ना. त्याच्याहून 2 गोष्टी लक्षात आल्या की गावात मच्छर आहे. आमच्या तिकडे आहे ना, तुम्ही ना आम्ही काही लांब नाही पण काही किलोमीटरवर फरक पडत असतो. आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला असे 2-2, 4-4 कुत्री बसते. रस्त्याच्या कडेला 2 पाय पुढं 2 पाय मागं. त्याची काय मीटिंग चालते भगवान जाणे. पण ते काय करते, गाडी आली
मोटरसायकल 4 व्हीलर आली त्या गाडीच्या मागं पळते, अर्धा किलोमीटर पळते ते कुत्रे. मला अजून कळलं नाही ते कुत्रे त्या गाडीच्या मागं काऊन पळते. त्याला काय शिवाजी पुरस्कार असतो का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का? मग काय त्या कुत्रे मागं लागायचं कारण काय असेल? खूप विचार केला, मला काही उत्तर सापडलं नाही. पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं. काय शिकायला मिळालं? किती कुत्रे गाडीच्या मागं लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का, भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? त्याला विचारायचं. असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते, त्यांच्या नादी लागायचं. आणि असे दोन चार कुत्रे दर गावात असतेच असते. आता त्याला काय करणार, त्याला असते. ते देवानं पाठवलेले, तुम्ही आम्ही थोडी खंडोबा येतो. त्याला नाव ठेवायचं नाही, तिकडं लक्ष द्यायचं नाही. हे निसर्गातल्या गोष्टी आहे. काही तुम्ही म्हणा साप कशाला, इच्छू कशाला, उंदीर कशाला, घुस का, हे देवानं पाठवलेले. त्याचा रागराग करायचा नाही, इलाज काढायचा, इलाज. मला एवढा टेम नाही, नाही तर एक कसे जन्माला आले हे सुद्धा लई भारी झालं. यांचा जन्म कशातून झाला हे सुद्धा लय भारी. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या. माझं गाव करताना या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतनं केल्या पाहिजे. अर्थात ग्रामपंचायतकडे पैसा पाहिजे, हे लक्षात आलं. आणि आम्ही आमच्या इथे काय केलं साहेबाला माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स. गावकरी मंडळी, मी कोणाची सुपारी घेऊन आलेला माणूस नाही. मी सांगितलं उपजत वारकऱ्याची औलाद आहे. माझ्या 5 मुलीची शपथ खाऊन सांगतो, माझ्याकडे 2 गोष्टीचं माझ्याकडे ताकद आहे. एक, मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. 2, मी आयुष्यात कधी हरामाचे 10 रुपये कोणाचे खात नाही. त्याच्यामुळं तुम्हाला खोटं सांगून किंवा वरवरणी सांगून मला काही घेणं नाही. आयुष्यात पुन्हा मी दुधडला येईन नाही येईन, काय आपली भेट होईल नाही होईल, कशासाठी सांगायचं, काय करायचं. उद्या पण संध्याकाळपर्यंत मी राहीन याची गॅरंटी नाही, कशासाठी काही सांगायचं लोकाला. आम्ही अभ्यास केला का पैशाशिवाय काही चालत नाही. आणि आम्ही आमच्या लोकांकडून टॅक्स घ्यायचं ठरवलं आणि टॅक्स थोडा वाढवून लोकाला समजून सांगितलं, समजून बी सांगितलं आणि सुव्यवस्था बी केल्या. तुमच्या एवढंच माझं गाव आहे, नीट ऐका. महिला, गावकरी, तरुण पोरं, सेम तुमच्या एवढं गाव आहे, तुमच्या एवढेच घर आहे, तुमच्या एवढीच माझी लोकसंख्या आहे. तुमच्या इथला वर्षाचा टॅक्स 6 लाख रुपये. किती? 6 लाख. तो बी लोक भरीत नाही, थोडे लागले भरायला. पाणीपट्टी हे ते भरते, घरपट्टी भरीत नाही. महिला मंडळ, तुमच्या इथला टॅक्स किती? 6 लाख. माझ्या इथला टॅक्स आहे 40 लाख. एवढेच घर, एवढेच माणसं आहे. 6 लाख कुठं, 40 लाख कुठं. आणि माझ्या गावात 100% लोक टॅक्स भरते. वर्षाच्या पहिल्या दिवशी भरते. तुमच्याकडं साल संपल्यावर पैसे भरते, आमच्याकडं साल सुरू व्हायच्या आधी पैसे भरते. आमची बिजलाबाई म्हणून बाई आहे, शेवंतबाई आहे, बिजलाबाई आहे, लक्ष्मीबाई आहे, साखरबाई आहे. या महिला घरात एकट्याच आहे, घरकुलात राहत्या, नवरा वारलेला आहे, मुलबाळ नाही, एकट्याच घरात लोकाच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी 5,000 रुपये टॅक्स भरत्या. मी इथून दंडवत करतो, त्याच्यामुळं गाव सुधारलंय.
5,000 रुपये आम्ही घेतो, 800 घराचे 40 लाख मला जमा होते. पण आम्ही सुविधा बी तसेच देतो, एका हाताने टाळी वाजत नाही. माझ्या इथे ग्रामपंचायत काय काय देते तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या गोष्टी. आणि आम्ही साहेबाच्या काळात चालू केलेल्या ह्या गोष्टी, साक्षीदार आहे साहेब. तुमच्या इथे बी काही गोष्टी चालू केल्या. आता वर्षभर पिठाची गिरणी मोफत, साधारण एका माणसाचे 1,000-1,500 तर वाचते वर्षाचे. एका माणसाला एक जार, रोज एका घराला एक जार 20 लिटरचा. इकडे पाणी कशाचं आहे आता? एक जार देते का? पण मोफत देते, 5 रुपयाला देते. तिथेच गडबड होती. आता 5 रुपयाला एक जार रोज जर नेला तर महिन्याचे 150, वर्षाचे 1800. वाचले ना त्या बाईचे पैसे, कसे नाही भरायचे? आणि याच्यात काय होतं, मी आधी तुम्हाला सांगितलं, मला दुधडशी काही घेणं नाही आहे. मी जे आहे ते मांडणार आहे. 800 तुमच्या घरं, किती जार जाते? साधारण जार किती जाते? 300 जाते. म्हणजे 500 घरी ते पाणी जात नाही. कळलं का नाही कळलं? 500 घरी ते पाणी पित नाही. ते आपलेच लेकरं आहे ना, प्यायला पाहिजे ना. 300 घरी जातं, 500 घरी जात नाही. म्हणून आम्ही काय केलं, ते जे टॅक्स भरण झाला तो एक जार फुकट. मग या फुकटच्या लालचीने लोक पैसे भरायला लागले. अजून काय, माझ्या इथे सगळे मसाले आम्ही करून देतो. तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका. शेवाय करतो, पापड करतो, बटाटा चिप्स करतो, बटाटा चिवडा करतो, ऊसाचा रस काढतो, हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर, हे सगळ्या मसनी ग्रामपंचायतमध्ये लोकाला फुकट वर्षभर. संपूर्ण गावाला सॅनिटरी नॅपकिन वर्षभर फुकट आहे महिलाला, 5,000 रुपये. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर. काय पाहिजे लोकाला? मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरून बी पंचायत देते आमची. मी सांगितलं 40 म्हाताऱ्याला जेवण आहे पंचायतमध्ये. 1.5 लाख नारळ फुकट खाते गाव. 1.5 लाख नारळ. शेती करायचा एक ट्रॅक्टर आहे आमचा पंचायतचा, मोठा आहे तो, सगळ्यात मोठा. म्हणजे 30% सबसिडी आहे नांगरा मोगड्याला. तुमच्या इथे 1 एकर नांगराला किती पैसे लागते? 1800. तर समजा आम्ही 1400 रुपये नांगरितो. 5 एकर नांगरलं तर 2,000 रुपये त्याचे वाचत आहे. आणि 10 वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडावंदन करत नाही, कोणतंच नाही. 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, कोणतंच नाही. मग कोण करतं? जी बाई 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं आमच्या इथे. बाया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसेवकाला झोपून देत नाही. पहिली पावती फाड, पहिली पावती फाड. पैसे घेऊन येण्याच्या 7-7, 8-8 लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडे पहिल्या दिवशी. काही लोक मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही. पहिली पावती 15 ऑगस्ट, दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावतीवाली 1 मे, चौथी पावतीवाली 17 सप्टेंबर. काय बिघडतं? गावातल्या बाईने झेंडावंदन केलं तर बिघडतं काय? सरपंचांना दोरी वाढ काही गरज आहे? बरं, तिला साडी चोळी घेतो आम्ही, तिची पूजा करतो, तिला झेंड्यापाशी न्यायचे, ताई ओढा. हो, मी पाहिलं माझ्या डोळ्याने, अक्षरशः कितीतरी महिलाच्या डोळ्यातून धारा लागत्या. तिला असं कधी वाटलं नाही ना की मला ह्या गावचं झेंडावंदन करायला मिळेल म्हणून. का नको? जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको? साहेब, यावर्षी मी शपथ खाऊन सांगतो, मी 1 एप्रिलला पैसे भरले माझे.
मी घरी नव्हतो त्या दिवशी, मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो. मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा आज 1 एप्रिल आहे. पोरगी गेली, आमचा टॅक्स भरला, 11 वाजता भरला माझा टॅक्स. मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे. म्हणलं किती आहे? ते काय 8-9 हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून. पण मला राहवलं नाही. मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला? ते मला म्हणे पावती नंबर 221 आहे म्हणे. 1 तारखेला 11 वाजता माझा नंबर 221 होता. किती लोक जागरूक झाले समजा. आणि मी बार कहून म्हणतो महिला भरत्या, महिलाच्या हाताने झेंडावंदन कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. त्याच्यामुळं माणसाचा काही संबंध नाही. राहशीन तर राह, जाशीन तर जाय. हा नाही तर काय त्याला काय. आणि तसंच केलं पाहिजे. पण ते होतं काय, महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही म्हणून ग्रामपंचायतला अडचण येते नावावर करायला. लग्नाच्या नोंदी केल्या पाहिजे. तुमचं गाव आता सुधारलं, विकसित आहे, सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे. इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत आहे, नोंदीच नाही. मला पुढे टेम्पूरला तर मी सांगन काय भानगड आहे. एक व्यायामशाळा आहे आमची इथं, महिलासाठी वेगळी, पुरुषासाठी वेगळी. दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री. 5,000 अजून संपले नाही. हां, काय पाहिजे लोकाला अजून? म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं ती किरकिर करतं, मग कागद लवकर द्या, ग्रामसेवक आला नाही का, त्याला समजत नाही.